सरकारचे संकटमोचक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हनुमान आणि जळगावचे वजनदार नेते गिरीश महाजन यांचा मतदारसंघ म्हणजे जामनेर। अनेक जण आले, टक्कर दिली आणि गेले, पण गिरीश महाजन हे जामनेरमध्ये कायम राहिले। महाजन हे 1995 पासून सलग 6व्यांदा जामनेरमधून निवडून आलेत। एक साधा सरपंच ते राज्याचे जबाबदार मंत्री अशी ओळख त्यांनी मागच्या 30 वर्षांमध्ये मिळवली आहे। महाजनांची खऱ्या अर्थानं कारकीर्द उजळून निघाली ती जळगावमध्ये खडसे पर्वाला फुल स्टॉप लागल्यानंतर। ते आज घडीचे फडणवीसांनंतरचे भाजपमधील सगळ्यात वजनदार नेते बनलेत। याच वजनदार नेत्याला जामनेरमध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीने तगडा प्लॅन बनवलाय। महाजनांच्या विरोधात लढण्यासाठी 3 मोठ्या नावांची चर्चा सध्या जामनेर या मतदारसंघात सुरू आहेत। तर कोण आहेत हे नेते आणि गिरीश महाजनांना ते टफ फाईट देऊ शकतात का, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं। जामनेर तालुक्यावर गिरीश महाजनांनी एक हाती वर्चस्व तयार केले। त्यांना आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेटवर्कनं तालुक्यामध्ये त्यांची वोट बँक मजबूत करून ठेवली। महाजनांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी जामनेरमध्ये सभा घेतली होती, तरीही गिरीश महाजन हे अजिंक्य राहिलेत। केवळ आमदारकीच नाही तर जामनेर नगरपालिकेवर भाजपने विक्रमी मताधिक्याने सत्ता मिळवली। तिथं त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन या नगराध्यक्ष झाल्या। पंचायत समितीही महाजनांनी बहुमताने ताब्यात ठेवली। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गिरीश महाजनांची खऱ्या अर्थानं राजकीय कारकीर्द उजळून निघाली ती राज्याच्या मंत्रिमंडळातून एकनाथ खडसेंची गच्छंती झाल्यानंतर। खडसेंच्या राजीनाम्यानं जळगावमधील गणितच बदलली। महाजन हे जिल्ह्याच्या राजकारणात ड्रायव्हिंग सीटवर आले। जळगाव महानगरपालिका निवडणूक, जिल्हाध्यक्ष निवड आणि खासदारकीसाठी उमेदवारीची निवड तसंच इतर पदांच्या नियुक्त्या या सगळ्यांवर महाजनांचाच वरचष्मा राहिलाय। मागील 10 वर्षांच्या काळात राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या सत्तेचा उपयोग करत महाजनांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते फोडत आपली ताकद वाढवली आहे। महाजन म्हणतील 30 तालुक्यात पूर्व दिशाही बोलली जाऊ लागली। महाजनांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला तो लोकसभा निवडणुकीपूर्वी। त्यांचे कट्टर विरोधक आणि एकेकाळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या गजानन गरुड शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे संजय गरुड यांना महाजनांनी भाजपमध्ये आणलं। 2019ला संजय गरुड यांनी महाजनांना टफ फाईट दिली होती। त्यामुळे आजच्या घडीला महाजनांना जामनेर तालुक्यात कोणताही मोठा राजकीय विरोधक राहिलेला नाहीये। जामनेर तालुका तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे। या सगळ्या घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन हे यशस्वी ठरलेत। एकूणच महाजन यांना पराभूत करेल अशा चेहऱ्याच्या शोधात महाविकास आघाडी आहे। महाविकास आघाडीच्या प्राथमिक चर्चेत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार असल्याचं निश्चित झाले। त्यामुळे शरद पवारांकडे 3 पर्याय आहेत। यात पहिलं नाव आहे ते दिलीप खोडपे यांचं। खोडपे हे मूळचे भाजपचे आणि एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिलेत। सध्या खोडपे हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत। त्यांच्या निकटवर्तीयांचा पवारांशी संवाद सुरू आहे आणि हा संवाद यशस्वी झाल्यास ते आगामी विधानसभा निवडणुकीत महाजनांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील इतकं तर निश्चित आहे। खोडपेंच्या उमेदवारीवर चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते जळगाव जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा चेहरा म्हणून परिचित आहेत। जामनेर मतदारसंघात 1,40,000च्या आसपास मराठा समाजाची मतं आहेत। या उलट गिरीश महाजन यांचा समाज हा अल्पसंख्याक आहे। मनोज जरांगे पाटील यांचाही महाजनांवर राग आहे। सध्या त्यांनीही या मतदारसंघात जोर लावून वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केलाय। महाजन हे गत 7.5 वर्षांपासून सत्तेत असल्यानं अनेक दृश्य आणि अदृश्य विरोधक तयार झालेत। या सर्व विरोधकांची मोठ बांधण्याचं काम देखील अदृश्य शक्तीकडून सुरू आहे। शिवाय महाजनांच्या विरोधात 30 वर्षांपासून अँटी इन्कम्बन्सीही निर्माण झाल्याचं बोललं जाते। त्यामुळे महाजन हे फारसे सुरक्षित आहेत असं म्हणता येणार नाही। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसरं नाव आहे ते म्हणजे 2014ला राष्ट्रवादीकडूनच लढत दिलेले दिगंबर पाटील। त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही 67,000 मतं घेतली होती। त्यामुळे त्यांची ताकद नाकारून चालत नाही। आता तिसरं नाव आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि 2004 पासून विधानसभेची तयारी करणारे पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेले बंगालसिंह चितोडिया यांचं। महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने या 3ही नावांचा मध्यंतरी सर्वे केल्याची माहिती आहे। आता यात जो कुणी महाजनांना चितपट करू शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतारी येईल इतकं तर नक्की आहे।
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.